मित्रांनो, आज बघा आम्ही थोडक्यात बचावलो. करमाळ्यात त्या सदाशिव पार्क परिसरात आम्ही मोटरसायकलवरती आलो होतो आणि ही खरं पांडुरंगाची कृपा आहे. वाचण्यात ह्या मांज्यात आम्ही अडकलो होतो. हे बघा पहिल्यांदा पाटलांच्या डोळ्याच्या तिथे अडकला आणि त्याच्यानंतर ती माझ्या बी महाग बरोबर हिथं अडकलं होतं माझ्या. आणि सुदैवाने आमची गाडी स्लो होती त्याच्यामुळे ह्याच्यातून काही झालं नाही. गाडी जर फास्ट असती तर नक्कीच ही जखम झाली असती. पतंग उडवणाऱ्यांनी ही लक्षात घेतलं पाहिजे की आपण हा माझ्या नेमका कसला वापरतोय. हा माझ्या बघितला का, हा कसला माझ्या, हा तुटत नाही. हाताने जरी तोडायचा प्रयत्न केला बघा तुटतोय का, हात कापेल बघा तोडतोय, तुटतोय का माझ्या तो, कसलं तुटत नाही. हे करमाळ्यात असला मांजा विकला जातोय. याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही आता थोडक्यात बचावलोत. अशी वेळ कोणावर देखील येऊ नये. आणि गाडी चालवणाऱ्यांना देखील माझं एक आव्हान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण देखील गाडी सध्या सावकाश चालवत जावा. हे पतंग उडवणारे असला हा मांजा वापरतात आणि ह्याला विक्रीसाठी बंदी आहे. ह्या मांजाला, हा मांजा करमाळ्यात विकला जातो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यातून जीव जाऊ शकतो एखाद्याचा. जीव गेल्याची अनेक उदाहरणं आहेत. करमाळ्यात देखील असल्या मांजामुळं जखमी झालेल्या व्यक्ती आपण पाहिलेली आहेत. त्याची उदाहरणं आहेत. आज आम्ही यातून बचावलो आहोत. तुम्ही देखील यातून बचाव करा. आता हे बघा तुम्हाला दाखवतो. आता कुठं मांजा अडकलाय बघा आणि आलाय कुठं. हा का पलीकडलं एक झाड आहे. तुम्हाला लहान धागा दिसतोय का तेव्हा हातात पटल्याच्या हातात आहे. तुटतच नाही आहे तो मांजा. ह्या खांबाला अडकलाय इकडं आणि इकडं अडकलाय त्या झाडाला अडकलाय. ह्याच्यामध्ये आमची गाडी येत होती. रेष दिसतीये तेव्हा. किती मांजा बघा हो निघतोय का तो. एखाद्याचा जीव जाऊ शकतो. काय झालं नेमकं, कसं तुम्हाला लागलं होतं, जाणवलं कसं ते? गाडी स्लो असल्यामुळे थोडं लगेच जाणवलं. ही डायरेक्ट माझ्या असं डोळ्याजवळच असतं. मी गाडीचा ब्रेक दाबला, म्हटलं अरे काहीतरी आलंय. मग जास्त गाडी नको जास्त तर तिथं कार्यक्रम झाला असतं, लागलं असतं चांगलं. बरं किती येतोय अजून मांजा ती बघा ना, किती ओढलं तरी येतोय. म्हणजे हे कुठून कुठपर्यंत मांजा आहे अजून कळा नाही. ते तुटतच नाही तो. म्हणजे नरड्याला जर लागलं ना तर गंभीर जखम होती. त्याच्यात जीव जात आहेत माणसांची अक्षरशः. ह्याच्याकडं लक्ष देण्याची गरज आहे. हा व्हिडिओ फक्त काळजी घ्यावी आणि आपल्याला माहिती असावं म्हणून हे केलेलं आहे. झालं ना, संपला ना तो. एवढा मांजा निघलाय. हा अजून वरती आहे, अजून येतोच आहे काय. हे एक बाजू संपली ना. किती मांजा आहे यात. अनेक पक्ष्यांचे जीव गेलेले आहेत. अजून लय मांजा आहे हो. इथं गुरं येतात चरायला. इथं गुरं बी असतात ना, लहान लेकरं बी येतात इथं. आणि हा डोळ्याला दिसत सुद्धा नाही. ज्यावेळेस आपण गाडी चालवतो ना तेव्हा हा डोळ्याला दिसत देखील नाही. किती मांजा येतोय अजून बघूयात आपण. संपला.